तर मोठी बातमी समोर येते। काँग्रेस नागपूर लोकसभा विकास ठाकरेंनी लढावी। काँग्रेसच्या बैठकीत हा एकमताने निर्णय झालेला आहे। काँग्रेसच्या बैठकीत विकास ठाकरे हे लढण्यास इच्छुक नाहीत। पुढचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे। या संदर्भात गजानन उमाटे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। गजानन, नेमकी काय माहिती आहे? काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात सुरू आहे। या बैठकीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी हे आमदार उपस्थित आहेत। या बैठकीत एकमताने निर्णय झाला की नागपूर लोकसभा ही आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी लढावी। तसा ठरावही पास करण्यात आलेला आहे। परंतु विकास ठाकरे मात्र नागपूर लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाही। आता हायकमांड ठरवणार आहे, कारण की ही बैठक जी सुरू आहे या बैठकी जो एकमताने निर्णय झाला तो निर्णय आता प्रदेशाध्यक्ष त्यानंतर हायकमांडला कळवला जाणार आहे। त्यानंतर हायकमांड निर्णय घेणार की विकास ठाकरेच लढणार की दुसरा कोणी उमेदवार लढणार। परंतु आता जी बैठक नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे, सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत। त्या बैठकीमध्ये विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असं एकमताने ठरवण्यात आलेलं आहे। माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सतीश चतुर्वेदी आहे, आमदार अभिजित वंजारी आहे, आमदार विकास ठाकरे आहे। सगळ्यांनी एकमताने एक निर्णय घेतला की विकास ठाकरे यांनी नागपूर लोकसभा निवडणूक ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवावी। परंतु विकास ठाकरे मात्र फारसे इच्छुक नाही। परंतु हायकमांड अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेतच राहणार आहोत। तर या बातमीसह बुलेटिनमध्ये